श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. सुंदरकांड मूल वाल्मिकी रामायणामध्ये येणारा भाग, ज्यामध्ये मारुतीचं लंकेतील पराक्रम वर्णन केलेलं आहे. तर यामध्ये 68 अध्याय सुंदरकांडामध्ये आहेत आणि त्यामध्ये 2885 श्लोक आहेत, जे सहजपणे पारायण करणं कोणालाही शक्य नाही. पण सुंदरकांडाच्या पारायणाचे, त्याच्या श्रवणाचे फार फायदे आहेत. त्यामुळे राहू, शनी, केतू सर्व पीडा परिहार होतात. तेवढंच नाही तर प्रचंड धैर्य मिळतं, कोणतंही काम सहजपणे करण्याचा आत्मविश्वास मिळतो. त्यामुळे मध्वाचार्यांनी आपल्या महाभारत तात्पर्यनिर्णय ग्रंथामध्ये, जो ग्रंथ सर्व हिंदू समाजावरती आचार्यांनी केलेला उपकार आहे, या ग्रंथामध्ये मध्वाचार्यांनी हे सुंदरकांड फक्त 50 श्लोकांमध्ये दिलेलं आहे. त्यामध्ये महाभारत तात्पर्यनिर्णयामध्ये रामायणाचं वर्णन करत असताना रामायण आणि महाभारताचा कसा संबंध आहे हे सांगत असताना रामायणामध्ये त्यांनी फक्त 7व्या अध्यायामध्ये फक्त 50 श्लोकांमध्ये सुंदरकांडाचं वर्णन केलेलं आहे. या सुंदरकांडाच्या पारायणामुळे मूळ सुंदरकांडाच्या पारायणाने जे जे फायदे होतील तेच फायदे नक्की होतात. अनेक जणांनी याची सिद्धी करून घेतलेली आहे. या सुंदरकांडाचं पारायण करता करता मारुतीला मधु अभिषेक केला तर आपलं यश द्विगुणित होतं, यात काहीही संशय नाही. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. रामाय शाश्वत सुविस्तृत षड्गुणाय सर्वेश्वराय बलवीर्य महार्णवाय नत्वा लिलंघैशुरार्णवमुत्पपात निष्पीड्यतं गिरिवरं पवनस्य सूनुः. शाश्वत सुविस्तृत षड्गुण म्हणजेच अनंत देशकालामध्ये नित्यपरिपूर्ण असणारा आणि ऐश्वर्यादी षड्गुणांनी युक्त असणारा सर्वेश्वर, बलवीर्य महार्णव म्हणजेच शक्ती आणि पराक्रम यांचा समुद्र असणारा अशा रामाला नमस्कार करून पवनपुत्र हनुमान गिरिवरम निष्पीड्य म्हणजे महेंद्र पर्वताला दाबून अर्णवम लिलंघैषुः उत्पपात समुद्र ओलांडण्यासाठी उड्डाण करता झाला. म्हणजेच जेवढी लांब उडी मारायची आहे तेवढा जास्त दाब पर्वतावरती द्यावा लागणार. हा न्यूटनचा सिद्धांत आचार्यांनी 800 वर्षापूर्वी सांगितला. चुक्षोभ वारिधिरनुप्रययौ च शीघ्रं यादो गणैः सह तदीयबलाभिकृष्टः वृक्षाश्च पर्वतगताः पवनेन पूर्वं क्षिप्तोर्णवे गिरिरुदागमदस्य हेतोः. तदीय बलाभिकृष्टः, हनुमंताने जी उडी मारली त्याच्या बलाचं आकर्षण एवढं होतं की वारिधी समुद्र चुक्षोभ ढवळला गेला. नंतर यादोगणैः पर्वतगताः वृक्षाः म्हणजे यादोगणैः म्हणजे जलचर, नंतर ज्या पर्वतावरून उडी मारलेले त्या पर्वतावरील वृक्ष हे सर्व अनुप्रययू त्याच्या मागे उडते झाले. नंतर पवनेन पूर्वी हनुमंताने क्षिप्तोर्णवे समुद्रामध्ये फेकला गेलेला गिरी हे मैनाक नावाचा पर्वत अस्य हेतोः हनुमंतासाठी उदागमत वरती आला. श्यालो हरस्य गिरिपक्षविनाशकाले क्षिप्तोर्णवे समरुतोर्वरितात्मपक्षः हैमो गिरिपवनजस्य तु विश्रमार्थम् उद्भिद्य वारिधिमवर्धदनेकसानुः. पूर्वी पर्वतांना पंख होते, त्यामुळे उन्मत्त झालेले पर्वत सामान्य जनतेला कुठेही जाऊन बसून त्रास देत असत. त्यामुळे त्रस्त झालेल्या जनतेने केलेल्या इंद्राला प्रार्थना केल्यामुळे इंद्राने आपल्या वज्रायुधाने सर्व पर्वतांचे पंख कापून टाकले. म्हणजेच गिरिपक्ष विनाशक आले. जेव्हा सर्व गिरींचे पंख इंद्र कापत होता तेव्हा मरुतः क्षिप्तोर्णवे हा मैनाक नावाचा पर्वत, हरस्य शालः शंकराचा मेवणा, पर्वतपुत्री पार्वतीचा लहान भाऊ असा अर्थ, वायुदेवाला शरण गेला आणि त्यामुळे त्यांच्याकडून क्षिप्तोर्णवः समुद्रामध्ये फेकला गेला. त्यामुळे उर्वरित हा आत्मपक्ष, त्यामुळे हा पर्वत वाचला. तर वायुदेवाचे उपकार स्मरण करणारा हा अनेक सानू अनेक शिखरांसह हैमोगिरी सुवर्णमय असा हा मैनाक नावाचा पर्वत पवनजस्य विश्रमार्थम उद्भिद्य वारिधिम अवर्धत. वायुदेवानी थोडीशी विश्रांती घ्यावी म्हणून त्यांचे उपकार स्मरण्यासाठी म्हणून त्यांना उपकार प्रदर्शन करण्यासाठी म्हणून समुद्रातून वरती आला.
नैवात्र विश्रमणमैच्छत विश्रमोऽसौ निस्सीमपौरुषबलस्य कुतश्रमोऽस्य आश्लिष्य पर्वतवरं स ददर्श गच्छन् देवैस्तु नागजननीं प्रहितां वरेण. पर्वतावरती विश्रांती घेण्याची हनुमंताने इच्छा केली नाही. नैच्छत निस्सीम पौरुषबलस्य कुतश्रमोऽस्य, निस्सीम असं पौरुषबल असणाऱ्या हनुमंताला कुठले आले आहेत श्रम. आश्लिष्य पर्वतवरम, तरी पण उपकाराची जाणीव ठेवलेल्या श्रेष्ठ अशा मैनाक पर्वताला आश्लिष्य आलिंगन दिल्यासारखे करून हनुमंत पुढे निघाले. तेव्हा देवांनी वर देऊन पाठवलेल्या सुरसा या नामक नागकन्येला त्यांनी पाहिले. जिज्ञासुभिर्निजबलं तव भक्षमेतु यद्यत्त्वमिच्छसि तरित्यमरोदितायाः आस्यं प्रविश्य सपदे प्रविनिसृतोऽस्मात् देवाननंदयुत स्वतमेषु रक्षन्. देवानी नागकन्येला वर दिला होता. यदि अद्यत्वमिच्छसी तत् तव भक्षम, तू ज्याची इच्छा करशील ते तुझे भक्ष होईल. म्हणून वायुदेवाच्या बलाची जिज्ञासा म्हणजेच परीक्षा करणाऱ्या देवांनी नागकन्येला पाठवले होते. त्यामुळे देवांचे वाक्य अमरोदिताया, हा देवांचे वाक्य खरे करण्यासाठी आस्यम प्रविश्य, तिच्या मुखामध्ये प्रवेश करून सपदी लगेचच प्रविनिस्मृत, हा तिच्या मुखातून वायुदेव हनुमंत बाहेर पडला. त्यामुळे आपला वर खरा करणाऱ्या खरा केल्यामुळे, आपल्या वराचे रक्षण केल्यामुळे देवानंदयुत, सर्व देवसुद्धा संतोष पावले. दृष्ट्वा सुरप्रणयितां बलमस्य चोग्रं देवा प्रतुष्टुवुर्मुं सुमनोभिवृष्ट्या तैरादृतः पुनरसौव्यतैव गच्छन् छायाग्रहं प्रतिददर्श च सिंहिकाख्यं. नंतर या हनुमंताचं देवांचे वचन सत्य करण्याविषयीचं प्रेम आणि उग्र असं हनुमंताचं बल पाहून अतिशय आनंदी झालेल्या देवांनी सुमनांची फुलांची वृष्टी केली आणि या हनुमंताला प्रतुष्ट म्हणजे संतुष्ट केलं. त्यानंतर पुन्हा पुढे जात असताना वियतैव गच्छन, पुढे आकाशमार्गाने पुढे जात असताना हनुमंताने सिंहिकाख्यम, सिंहिका नावाच्या छायाग्रहम प्रतिददर्श, लोकांच्या छाया म्हणजे सावलीने त्या लोकांना ओढून घेऊन आपल्या जाळ्यात फसवणाऱ्या राक्षसीला पाहिलं. लंकावनाय सकलस्य च निग्रहेस्याः सामर्थ्यप्रतिहतं प्रददौ विधाता छायामवाक्षिपदसौ पवनात्मजस्य स्वस्य शरीरमनुविश्य बिभेद चाशु. विधाता ब्रह्मदेवाने लंकावनाय, लंकेच्या रक्षणासाठी म्हणून या सिंहिका राक्षसीला सामर्थ्य प्रतिहतम प्रददौ, सामर्थ्य दिले होते, वर दिला होता की ज्याची सावली तू ओढशील तो तुझा भक्ष बनेल. पण तिने पवनात्मजस्य छायाम अवक्षिपत, साक्षात हनुमंताची छाया सावली ओढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अस्याः शरीरम अनुविश्य, हिच्या शरीरामध्ये प्रवेश करून आशु बिभेद, लवकरच त्याने ते भेदून टाकले, तिला ठार मारून टाकले असा अर्थ. निस्सीममात्मबलमित्यनुदर्शयानो हत्वैव तामपि विधातृवराभिगुप्तां लंबे सलंबशिखरे निपपातलंका प्राकाररूपकगिरावथ संचुकोच. निस्सीम अमर्याद असं आपलं आत्मबल दाखवत हनुमंताने ताम विधातृवराभिगुप्ताम अपि हत्वा, ब्रह्मदेवाच्या वराने रक्षित झालेल्या त्या सिंहिकेला सुद्धा ठार मारून लांबच लांब शिखरे असलेल्या लंकेमधील एका पर्वतावरती गिरव उतरला, दीपपात, आणि संचुकोच म्हणजे आपल्या शरीराचं संकुचन करून घेतलं. भूत्वा बिडालसमितो निशितां पुरीं च प्राप्स्यन् ददर्श निजरूपवतीं स लंकां रुद्धो नयाश्वथ विजित्य च तां स्वमुष्टिपिष्टां तयानुमत एव विवेशलंकां. बिडालसमितो भूत्वा म्हणजे मांजरीच्या आकाराचा होऊन रात्रीच्या वेळी त्या पुरीमध्ये, लंकेमध्ये, रूपवती अशा लंकेमध्ये प्रवेश करत असताना त्याने लंकिणीला पाहिले, लंकेचं रक्षण करणाऱ्या लंकिणीला पाहिले. तेव्हा अनयारुद्ध तिच्याकडून अडवला गेलेला तो आशु तिला लगेचच स्वमुष्टिपिष्टाम, आपल्या मुष्टिप्रहाराने जर्जर करून तिच्या अनुमतीनेच लंकेमध्ये प्रवेश करता झाला. मार्गमाणो बहिश्चान्तः शोकवनिकातले ददर्श शिंशुपा वृक्ष मूलस्थितरमाकृतिं.
बहिश्चान्तः आतबाहेर मार्गमाणः शोधत असताना हनुमंताने अशोकवनामध्ये शिंशुपा वृक्षमूल म्हणजेच अशोक वृक्षाच्या पायथ्याशी असलेल्या रमाकृतीम तदर्श, सीतेच्या आकृतीला पाहिले. इथे मध्वाचार्य म्हणू शकले असते की सीतेला पाहिले, पण ते स्पष्टपणे सांगतात की सीतेच्या आकृतीला पाहिले. म्हणजे इथे त्यांना सांगायचं की ही जी रावणाने पळून आणलेली आहे ती मूळ सीतादेवी नाही आहे, तर सीतादेवीची प्रतिकृती आहे. कारण रावणामध्ये मूळ सीता म्हणजे साक्षात लक्ष्मीचा अवतार असलेल्या सीतेला स्पर्श करण्याचं किंवा तिला पळून आणण्याचं सामर्थ्य अजिबात नाही. नरलोकविडंबस्य जानन्द्रामस्य हृद्गतं तस्य चेष्टानुसारेण कृत्वा चेष्टाश्च संविदम. नरलोक विडंबस्य, मनुष्यलोकामध्ये अवतार घेतलेला आहे, त्यामुळे विडंब म्हणजे अभिनय करत असलेल्या रामाचे हृद्गत म्हणजे त्याचा अभिप्राय काय आहे हे जाणून घेऊन हनुमंताने त्याला अभिप्रेत असणारं कार्य विचार करून केलं. संविदम, विचार करून केलं. तादृक्चेष्टा समेताया अंगुलीयमदात्ततः सीताया यानि चैवासन् आकृतेस्तानि सर्वशः भूषणा निद्विधा भूत्वा तान्येव संस्थथैव च अथ चूडामणिं दिव्यं दातुं रामाय सा ददौ. रामाचं हृद्गत जाणून हनुमंताने अंगुलीयम अदात, रामाची अंगठी त्या सीतेच्या आकृतीला दिली. नंतर सीतेच्या आकृतीने सुद्धा रामाला देण्यासाठी चूडामणी हे आपलं आभूषण त्या हनुमंताजवळ दिलं. रामाय दातून सा ददौ, त्या सीतेच्या आकृतीने त्याला दिलं. मग त्यावरती प्रश्न उत्पन्न होऊ शकतो की तिच्याजवळ तो चूडामणी कसा आला, कारण ती तर सीतेची आकृती आहे. तर त्यावरती आचार्य तिथेसुद्धा शंका निरसन करतात. भूषणाने द्विधा भूत्वा, तर ज्याप्रमाणे सीतेची प्रतिकृती निर्माण झालेली त्याचप्रमाणे तिच्या आभूषणांची देखील प्रतिकृती निर्माण झालेली होती. यद्यप्येतन्न पश्यन्ति निशाचरगणास्तुते द्युलोकचारिणः सर्वे पश्यन्तृषय एव च. यदि अपि तत् न पश्यन्ति निशाचरगणाः तु ते. निशाचरगण म्हणजे राक्षसगण रात्रीच्या वेळी झोपलेले असल्यामुळे हे काही पाहत नव्हते. पण हनुमंताचा आणि सीतेचा हा अभिनय द्युलोकचारिणः, आकाशामध्ये संचार करणारे ऋषीगण देवतागण सर्वच जण मात्र उत्सुकतेने पाहत होते. तेषां विडंबनायैव दैत्यानां वैचनाय च पश्यतां कलिमुख्यानां विडंबोऽयं कृतो भवेत्. हा विडंब, हा अभिनय कोणासाठी आहे? त्या ऋषींसाठी, देवतांसाठी आहे का? तर नाही. हा आहे कलिमुख्यानां दैत्यानां वैचनाय च, पाहणाऱ्या कली इत्यादी दैत्यांच्या मोहनासाठी आहे, की त्यांनी सीतेला पळून आणणे, नंतर हनुमंताने तिला शोधण्यासाठी जाणे, यावरून हे सर्व देवतागण आपल्यासारखेच मनुष्य आहेत असे अज्ञान त्यांना निर्माण होऊ म्हणून केलेला हा सर्व अभिनय आहे. कृत्वा कार्यमिदं सर्वं विशङ्कपवनात्मजः आत्माविष्करणे चित्तं चक्रे मतिमतां वरः. मतिमतां वरः, बुद्धिमंतामध्ये श्रेष्ठ विशंक हा कोणतीही शंका नसलेला पवनात्मजाशा वायुदेवाने हे सर्व मुद्रिकादानाचे सर्व कार्य संपवून आत्माविष्करणे चित्तं चक्रे, स्वतः प्रकट होण्याचा त्याने विचार केला. अथवनमखिलं तद्रावणस्यावलुम्प्य क्षितिरुहमिममेकं वर्जयित्वा शुवीरः रजनिचरविनाशं काङ्क्षमाणोऽतिवेलं मुहुरतिरवनादि तोरणं चारुरोह. इमम एकम क्षितिरुहम वर्जयित्वा, म्हणजे सीता ज्या झाडाखाली बसली आहे ते एकच झाड सोडून त्याने अखिल रावणाचं सगळं वन अवलुंप्य, उपटून टाकलं, कापून टाकलं. आणि नंतर तो वीर रजनविचार विनाशम कांक्षमाणः, राक्षसांचा सर्व विनाश करण्याची इच्छा करणारा तो वीर अतिरव उत्कृष्ट अशा नादी म्हणजे गर्जना करत तोरणम चारुरोह, प्रवेशद्वारावरती चढून बसला. अथ शृणोद्दशाननः कपीन्द्रचेष्टितं परं दिदेश किंकरां बहून कपिर्निगृह्यतामिति. तेव्हा दशानन रावणाने कपींद्राने केलेली ही चेष्टा, हे कार्य ऐकल्यानंतर त्याने लगेचच अनेक सेवकांना त्या कपिला पकडून आणा असा आदेश देऊन पाठवले. समस्तशो विमृत्य वो वराद्धरस्य किंकराः समासदन् महाबलं सुरांतरात्मनुंगजं. हरस्य वरात विमृत्यवः किंकराः, म्हणजे शंकराच्या वराने अमर मरणहीन असलेले हे सगळे रावणाचे सेवक
सुरांतरात्मनः सर्व देवांच्या अंतर्यामी असलेल्या वायू अवताराला अंगज अवताराला पकडण्यासाठी महाबली अशा वायूच्या अवताराला पकडण्यासाठी आले. याचाच अर्थ की सर्व सुरांच्या अंतर्यामी आहेत, म्हणजे त्या राक्षसांच्या अंतर्यामीसुद्धा आहेत. वायुदेव श्वास घेतात म्हणून आपण जगतो, तरीसुद्धा हे मंद राक्षसगण त्या वायुदेवाला पकडण्यासाठी आले. अशीतिकोटियूथपं पुरःसराष्टकायुतम् अनेकहेति संकुलं कपींद्रमावृणोद्बलम्. 80 कोटी संख्येने असलेले ते राक्षसगण आपल्या 8 सेनापतींसह येऊन अनेकहेति संकुलम अनेक प्रकारचे आयुध घेऊन ते आले आणि बलम कपींद्रम आवृणोत बलिष्ठ अशा हनुमंताला ते घेरते झाले. समावृतस्तथायुधैश्च ताडितैश्च तैर्भृशं चकारतान् समस्तशस्तलप्रहारचूर्णितान्. आपल्या आयुधांनी हनुमंताला ताडण्यासाठी आलेल्या सर्व राक्षसांना त्या हनुमंताने तलप्रहारचूर्णितम फक्त आपल्या तळहाताच्या प्रहाराने चूर्ण करून टाकले. पुनश्च मंत्रिपुत्रकान् स रावणप्रचोदितान् ममर्द सप्तपर्वतप्रभान् वराभिरक्षितान् बलाग्रगामिनस्तथा स शर्ववाक्सुगर्वितान् निहत्य सर्वराक्षसां तृतीयभागमक्षिणोत्. 80 कोटी राक्षसांचा नाश झाल्यानंतर रावणाने आपल्या रुद्रदेवाच्या वराने रक्षित असलेल्या शर्ववाक सुगर्वितान गर्विष्ठ वराभिरक्षितान रुद्राच्या वराने रक्षित असलेल्या सप्तपर्वत प्रभान 7 पर्वतांप्रमाणे भव्य असलेल्या मंत्रिपुत्र असलेल्या बलाग्र श्रेष्ठ बलशाली अशा राक्षसांना पाठविले. त्या सर्व राक्षसांना हनुमंताने ममर्द पायाने तुडवून मारले. त्यानंतर सर्व राक्षसां निहत्य अशा प्रकारे सर्व राक्षसांना ठार मारून तृतीय भागम अक्षिणोत लंकेमधील एकूण राक्षसांपैकी 1/3 भाग नाहीसा करून टाकला. अनौपमं हरेर्बलं निशम्य राक्षसाधिपः कुमारमक्षमात्मनः समं सुतं न्ययोजयत. हरी म्हणजे कपी. या कपीचं अतिशय असामान्य असं बल ऐकून राक्षसपती रावणाने आपल्या समान बल असणाऱ्या आपल्या पुत्राला अक्षकुमार या पुत्राला युद्धासाठी पाठवले. स सर्वलोकसाक्षिणः सुतं शरैर्ववर्षः शीतैर्वरास्त्रमंत्रितैर्न चैनमभ्यचालयत. सर्व लोकसाक्षी म्हणजे सर्व लोकांचा अंतर्यामी असलेल्या वायूच्या सुतम वायुपुत्रावरती या अक्षकुमाराने अनेक श्रेष्ठ अस्त्र मंत्र घातलेले बाण यांची वर्षा केली, यांचा वर्षाव केला, तरी पण तो वायुपुत्राला हनुमंताला थोडाही विचलित करू शकला नाही. समण्डमध्यगासुतं समीक्ष रावणोपमं तृतीय एष चांशको बलस्य हित्यचिंतयत. मंडमध्यगासुतं म्हणजे मंडोदरी पुत्र अक्षकुमार याला समीक्ष पाहून हनुमंताने विचार केला. अचिंतयत हा रावणोपमम रावणाच्या एवढाच बल असलेला रावणाचा 3रा भाग आहे. पहिला भाग स्वतः रावण, दुसरा भाग इंद्रजित आणि तिसरा भाग अक्षकुमार. या तिघांनाही समान बल आहे, म्हणजे हा रावणाच्या बलाचाच 3रा भाग आहे. निधार्य एव रावणस्य राघवाय नान्यथा यदिंद्रजिन्मया हतो न चास्य शक्तिरीक्षते अतस्तयोः समो मया तृतीय एष हन्यते विचार्य चैव माशुतं पदौ प्रगृह्य पुप्लुवे. हनुमंताने विचार केला की मी तिघांनाही मारू शकतो, रावणाला, इंद्रजिताला किंवा या अक्षकुमाराला, पण रावणाचा वध जो आहे तो राघवानेच केला पाहिजे. जर यदिंद्रजित मया हतः इंद्रजिताला जर मी मारले तर त्याची शक्ती दिसणार नाही. त्यामुळे ह्या दोघांच्याही समान असलेला हा 3रा जो आहे याला मी मारणारच. मया तृतीय हा एषा हन्यते असा विचार करून हनुमंताने त्या अक्षकुमारला पायामध्ये पकडून उडी मारली, पुप्लुवे. सचक्रवभ्रमातुरं विधाय रावणात्मजं आपोथयद्धरातले क्षणेन मारुती तनुः. मारुतीने रावणात्मज असलेल्या त्या अक्षकुमाराला चक्रासारखे गरगर फिरवून धरातले अपोथयत जमिनीवरती आपटून ठार मारले. विचूर्णिते धरातले निजे सुते स रावणः निशम्य शोकतापितस्तदग्रजं समादिशत. आपल्या मुलाला जमिनीवरती आपटून ठार मारल्याचे ऐकून संतप्त आणि शोकाने संतप्त झालेल्या रावणाने त्याच्या अग्रजाला म्हणजेच इंद्रजिताला
युद्धासाठी पाठवले. अथेन्द्रजिन्महाशरैर्वरास्त्रसंप्रयोजितैः ततक्षवानरोत्तमं न चाशकद्विचालने. इंद्रजिताने अनेक श्रेष्ठ अशा बाणांचा, श्रेष्ठ अशा अस्त्रांचा हनुमंतावरती प्रयोग केला, तरी देखील तो वानरोत्तम हनुमंताला थोडंही विचलित करू शकला नाही. अथास्त्रमुत्तमं विधेर्युयोज सर्वदुस्सहं सतेन ताडितो हरिर्व्यचिंतयन्निराकुलः. त्यामुळे इंद्रजिताने कोणत्याही अस्त्राचा प्रयोग होत नाही हे पाहिल्यानंतर विधे हे अस्त्रम म्हणजे ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला. तेव्हा ब्रह्मास्त्राने मारित झालेला त्या हरी म्हणजे हनुमंताने निराकुलः काही परिणाम न झालेल्या त्या हनुमंताने व्यचिंतयत विचार केला. मया वरा विलंघिता ह्यनेकशः स्वयंभुवः समाननीय एव मे ततोऽत्र मानयाम्यहम् इमे च कुर्युरत्र किं प्रहृष्टरक्षसां गणाः इतीह लक्ष्यमेव मे स रावणश्च दृश्यते. आतापर्यंत अनेकशः स्वयंभुवाः वराः मया विलंघिताः. माझ्याकडून अनेक ब्रह्मदेवाचे वर उल्लंघन गेलेले आहेत. म्हणजेच अनेक ब्रह्मदेवाच्या वरांनी रक्षित असलेल्या राक्षसांना मी मारलेला आहे. पण सहा माननीय एव ब्रह्मदेव मला वंद्य आहेत. कारण पुढच्या कल्पी मी वायुदेव असल्यामुळे पुढच्या कल्पी मी ब्रह्मदेव होणार आहे. त्यामुळे आताचे ब्रह्मदेव मला वंद्य आहेत. ततः त्यामुळे मी या अस्त्राचा मान राखतो. मानयाम्यहम इमेच कुरुरत्र किं प्रवृष्ट रक्षसांगणाः. हे राक्षसगण माझं बिघडवून काय बिघडवणार आहेत? हे काही करू शकत नाहीत. आणि तसंही रावणश्च दृश्यते, मला रावणालाही पाहायचं आहे. इदं समीक्षाबद्धवत् स्थितं कपींद्रमाशुते बबंधुरन्यपाशकैर्जगामचास्त्रमस्य तत्. या प्रकारे विचार करून बद्धवत थांबलेल्या कपींद्राला, हनुमंताला आशु लगेचच त्या सर्व दैत्यांनी, राक्षसांनी पाशकैही, अन्य पाशकैही, बाकीच्या पाशांनीसुद्धा बांधून टाकले. आणि त्यानंतर ते अस्त्र जगाम ब्रह्मलोकाला निघून गेले. अथ प्रगृह्य तं कपिं समीपमानयांश्च ते निशाचरेश्वरस्य तं सपृष्टवंश्च रावणः. अशा प्रकारे हे सर्व राक्षस त्या कपिश्रेष्ठ हनुमंताला रावणाच्या समीप घेऊन आले असता रावणाने त्या कपिश्रेष्ठाला विचारले, कपे कुतोऽसि कस्य वा किमर्थमीदृशं कृतम् इति ऋतस्य चावद प्रणम्य राममीश्वरम्. रावणाने विचारले, हे कपी, तू कोण आहेस? तू कोणाकडून आला आहेस? आणि तू हे सर्व का केलेस? तेव्हा हनुमंताने रामम ईश्वरम प्रणम्य रामाला नमस्कार करून हे उत्तर दिले. अवैहि दूतमागतं दुरंत विक्रमस्य मां रघुत्तमस्य मारुतीं कुलक्षये तवेश्वरम. हे रावणा, अवैहि जाणून घे, दुरंत विक्रमस्य रघुत्तमस्य दूतम मारुतीं, अतिशय निस्सीम अशा पराक्रमी असलेल्या रघुत्तमाचा दूत मी मारुती, तव कुलक्षये ईश्वरम, तुझ्या कुलनाशासाठी समर्थ असा मी आगतम आलेलो आहे. न चेत प्रदास्यसि त्वरं रघुत्तम प्रियां तदा सपुत्रमित्रबांधवो विनाशमाशु यास्यसि. तू जर त्वरेने रघुत्तम प्रियेला सोडून दिले नाहीस तर पुत्र मित्र बांधव यासह तू लवकरच विनाश पावशील. न रामबाणधारणे क्षमा सुरेश्वरा अपि विरिंचि शर्वपूर्वकाः किमुत्तमल्पसारकः. रामबाणधारणे सुरेश्वराः विरिंचि शर्वपूर्वकाः अपि न क्षमाः. म्हणजे रामाच्या बाणांना धारण करण्यास किंवा सामोरे जाण्यास देवश्रेष्ठ असलेले विरिंची, ब्रह्म, शर्व, रुद्र हे देवसुद्धा समर्थ नाहीत. न क्षमाः किमुत्तमल्पसारकः, तू तर अगदीच क्षुद्र आहेस. प्रकोपितस्य तस्य कः पुरस्थितौ क्षमो भवेत् सुरासुरोरगादिके जगत्यचिंत्यकर्मणः. अचिंत्यकर्मणः कल्पनातीत सामर्थ्य असलेला हा राम जर प्रकोपितस्य रागावला असता तर त्याच्या समोर थांबण्याचे सामर्थ्य कोणामध्ये आहे? जगामध्ये कोणामध्ये आहे? सुरासुरोरगादिके, सुर, असुर, उरग म्हणजे सर्प, आदी म्हणजे मनुष्य, गंधर्व इत्यादी यापैकी कोणामध्येही त्याच्यासमोर थांबण्याचे सामर्थ्य नाही. इति ऋते वधोद्यतं न्यवारयद्विभीषणः सपुच्छदाः कर्मणि
नियोजयन् निशाचरान्. अशा प्रकारे हनुमंताचे उत्तर ऐकून त्याचा वध करण्यास उद्युक्त झालेल्या रावणाला विभीषणाने नेवारायत अडवले. त्यावेळी रावणाने आपल्या सेवकांना निशाचरांना त्याच्या पुच्छदाह कर्मणी याच्या शेपटीला आग लावा अशी आज्ञा दिली. अथास्य वस्त्रसंचये पिधाय पुच्छमग्नये ददुर्ददाहनास्य तन्मरुत्सखो हुताशनः. अशा प्रकारे वस्त्रांचा संचय करून पिधाय वेष्टन करून ते पुच्छ शेपटी जाळली असता अग्नीने जाळली असता मरुत्सखो हुताशनः वायुदेवाचा मित्र असलेल्या अग्निदेवाने ती शेपटी न ददाह जाळलीच नाही. ममर्ष सर्वचेष्टितं स रक्षसां निरामयः बलोद्धतश्च कौतुकात् प्रदग्धुमेव तां पुरीम्. उत्कृष्ट बलशाली निरामय अशा त्या हनुमंताने कौतुकात राक्षसां पुरीम प्रदग्धुम एव अतिशय संतोषाने राक्षसांची ती पुरी जाळून टाकण्यासाठीच सर्वचेष्टितम ममर्ष. सर्वचेष्टितम म्हणजे सर्व क्रिया जसे की बांधून घेणे शेपटीला आग लावून घेणे या सर्व क्रिया ममर्ष सहन केल्या. ददाह चाखिलां पुरीं सपुच्छगेन वह्निना कृतिस्तु विश्वकर्मणोप्यदैह्यतास्य तेजसा. जरी ही लंकापुरी विश्वकर्म्याने बनवली होती तरीसुद्धा ही पुरी हनुमंताच्या तेजामुळे हनुमंताच्या शेपटीला लावलेल्या आगीमुळे पूर्ण पुरी जाळली गेली. सुवर्णरत्नकारितां स राक्षसोत्तमैः सह प्रदह्य सर्वतः पुरीं मुदान्वितो जगर्ज च. सुवर्णरत्न यांनी मढवलेली अनेक मोठ्या मोठ्या राक्षसांनी युक्त अशी ती पुरी जळत असताना पाहून अतिशय आनंदाने हनुमंताने गर्जना केली. स रावणं सपुत्रकं तृणोपमं विधाय च तयो प्रपश्यतो पुरीं विधाय भस्मसाद्ययौ. रावणाला त्याच्या पुत्रासहित तृणासमान त्यांची जागा दाखवून त्यांच्यासमोरच ती पुरी भस्मसात करून हनुमंत तिथून निघाला. विलंघ्य चार्णवं पुनः स्वजातिभिः प्रपूजितः प्रभक्षवानरेषु तुर्मधुप्रभुं समेवान्. अर्णवं पुन्हा विलंघ्य समुद्र पुन्हा ओलांडून स्वजातिभिः प्रपूजितः आपल्या जाती बांधवांकडून म्हणजेच कपींकडून पूजला गेलेला हा हनुमंत वानरेषितुः मधु प्रभक्ष. वानरेषितू म्हणजे वानरांचा स्वामी असलेल्या सुग्रीवाकडून दिले गेलेले मध भक्षण करून प्रभुं समेवान रामाजवळ आला. रामं सुरेश्वरमगण्य गुणाभिरामं संप्राप्य सर्वकपिवीरवरैः समेतः चूडामणिं पवनजपदयोर्निधाय सर्वांगकैप्रणितिमस्य चकार भक्त्या. देवांचा स्वामी असलेल्या अगणित गुणालंकारांनी युक्त श्रीरामाजवळ सर्व कपींसह हनुमंत आला आणि त्याच्या पायाजवळ चूडामणी ठेवून श्रीरामाला अत्यंत भक्तीने साष्टांग नमस्कार केला. रामोऽपि नान्यदनुदातु ममुष्य योग्यम् अत्यन्तभक्तिभरितस्य विलक्ष्य किंचित् स्वात्मप्रदानमधिकं पवनात्मजस्य कुर्वन् समाश्लिषदमुं परमाभितुष्टः. रामाने सुद्धा थोडा विचार केला की याला विलक्ष काय बरे द्यावे. अमुष्य दातुम न अन्यत योग्यम याला देण्यासारखं योग्य असं रामाला काहीही दिसलं नाही. तेव्हा अत्यंत भक्तिभरितस्य पवनात्मजस्य अत्यंत भक्तीने भरलेल्या त्या पवनात्मज हनुमंताला अधिकम स्वात्मप्रदानम श्रेष्ठ असे स्वतःलाच प्रदान करून टाकले. म्हणजेच समाश्लिषत अमुम समाश्लिषत याला अत्यंत संतोषाने आलिंगन दिले. इति श्रीमदान्त्यद्भवपादाचार्य विरचिते श्रीमन्महाभारतात्पर्यनिर्णये सुंदरकांडे सप्तमोऽध्यायः. हरिः ओम. श्रीकृष्णार्पणमस्तु. मध्वेशार्पणमस्तु.